जय हरी. एकादश स्कंध भाग 105. 6व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज सांगतात, कर्ममार्गातील कर्मठ लोकांवर भगवंताचा फार मोठा उपकार असा की त्याच्या कथेच्या श्रवण पठणानंच मोक्षाचं द्वार उघडतं. वास्तविक भक्तांना मोक्षाची मुळीच इच्छा नसते. भगवंताची कथा अखंड श्रवण केल्यानं त्यांना संसाराची व्यथा बाधा करत नाही. किंबहुना अभेद भक्तीची आवड असणाऱ्या भक्तांना संसारच गोड लागतो. सांगण्याचा हेतू असा की त्रिगुणांचं तोंड ठेचून उत्कृष्ट प्रेमानं भक्त भगवंताचं भजन करतात. प्रेमानं त्याच्या चरित्राचं श्रवण आणि कीर्तन केलं असताना भगवंत आपणहून त्यांचे संसार बंधन छेदतो. भक्तांचा संसार भाव पुसून टाकून त्यांना आत्मपदी नेऊन बसवतो. सहज कीर्तन केलं तर एवढा लाभ होतो, तर मग भगवंतानं स्वतः सांगितलेल्या कथा गायल्या तर तो स्वतःलाच अर्पण करून घेतो. त्याची लीला आवडीनं गायली तर त्या सेवकाजवळ तो स्वतः बसून राहतो. त्याच्या हास्यवदनाचं जे वर्णन करतात त्या भक्तांचं ध्यान भगवंत स्वतः करतो. एकदा काय झालं, सकाळी सकाळी देवर्षी नारद भगवंताकडे आले आणि समोर रुक्मिणी माता एकट्याच दिसल्या. मग त्यांनी विचारलं, भगवंत कुठे आहेत, श्रीकृष्ण कुठे आहेत? ते म्हणे, पूजा करतात. हां, भगवंत पूजा करतात? कुणाची पूजा करतात? बघू तरी. बरं, ते कोण होते? नारद, ज्यांना कुणीही कधीही कुठेही अडवू शकत नव्हते ते नारद. ताबडतोब जिथे भगवंत आहेत तिथपर्यंत गेले आणि हळूच बघतात की भगवंत पूजा करतात. तर कुणाची करतात? तर पहिलीच प्रतिमा होती नारदांची. बाबा भगवंत तुम्ही? त्यावेळेस भगवंत म्हणाले की भक्तांचं ध्यान करणं हे मला खूप आवडतं. भगवंताच्या दृष्टीचं दर्शन म्हणजे अदृश्य वस्तू पाहणं होय. आता हे कसं? भगवंताच्या दृष्टीचं दर्शन म्हणजे जी गोष्ट नाही, जी गोष्ट दिसूच शकत नाही ती पाहणं. त्याच्या सर्वज्ञपणाचं गायन जे भक्त करतात त्यांना तो सर्वदा सांभाळतो. आता देवर्षी नारद कोण होते? कीर्तनकार. ते काय करायचे? सगळीकडे भगवंताचं रूप, स्वरूप, त्याची लीला, त्याचं कार्य, त्याचं मोठेपणा, त्याची स्तुती याचं गायन करायचे. आणि मला सांगा, कुणाला आपली स्तुती केलेली आवडणार नाही? आपली स्तुती करणारी व्यक्ती ही प्रत्येकाला आवडते. आणि कीर्तनकार हे देवर्षी नारद नेहमी भगवंताची स्तुती करायचे, गायन करायचे. म्हणून आशांना भगवंत सांभाळतो आणि आपला मोठेपणा टाकून त्यांच्या पाशी राहतो. स्वतःची ज्ञानमुद्रा भगवंत त्यांना अर्पण करतो. थोडक्यात काय, अशा भक्तांना आत्मबोध देऊन तो त्यांचं कल्याण करतो. श्रीकृष्णाची नाना अवतार चरित्र गाणाऱ्यांना सर्वानुभूती आत्माच भरलेला आहे असं निदर्शनास येतं. अर्थात भगवंताची सत्ता त्यांना प्राप्त होऊन त्यांच्या बोलण्यात तो वागतो. म्हणजेच काय, तर कथा करणं काय किंवा कीर्तन करणं काय हे ती व्यक्ती करत नसते, तर भगवंत त्या व्यक्तीला माध्यम बनवून त्याच्या मुखातून वधवून घेत असतो. आणि म्हणून अर्थात भगवंताची सत्ता त्यांना प्राप्त होऊन जाते आणि म्हणून तो त्या पद्धतीने वागतो, बोलतो, चालतो. सहज लीलेनं मनुष्यरूप घेऊन भगवंतानं जे जे काही केलं ते प्रेमानं गाताना आणि ऐकताना भक्त हा 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 म्हणून तरुण गेलेले आहेत. उद्धवानं देखील जो जो हट्ट केला आत्तापर्यंत तो श्रीकृष्णानं पुरवला. असं असताना अंतकाळी त्याची उपेक्षा करून श्रीकृष्ण चालला हे त्याला सहन होईना. पूर्णात पूर्ण असा अवतार जो श्रीकृष्ण, त्याच्यापाशी त्याचाच सेवक जो उद्धव, त्याने आत्तापर्यंत जी विनंती केली ना, तर उद्धवाला त्याचा सेवक म्हटलं. याचं कारण असं की श्रीकृष्ण आपल्या मनातील गुप्त गोष्ट, प्रत्येक गोष्ट नेहमी त्याच्यापाशी सांगत असे. रुक्मिणी, वसुदेव, देवकी, प्रद्युम्न, बळीभद्र, अनिरुद्ध हे अत्यंत प्रिय माणसांना देखील जिथे जिथे मज्जा तिथे तिथे उद्धव अहोरात्र श्रीकृष्णापाशी राहत असे. म्हणून ज्ञानी लोक त्याला एकांत भक्त असं म्हणायचे. श्रीकृष्णाला उद्धवाचं इतकं अगाध प्रेम होतं की स्वतःला जे काही अगदी मनापासून आवडे ते तो उद्धवाला देत असे.
उद्धवानं जर ते घेतलं नाही तर श्रीकृष्ण धावत धावत जाऊन त्याला मिठी मारायचा आग्रह करायचा. इतकंही करून जर त्याने नकोच म्हणलं तर देव त्याच्या पाया पडायचे. भक्तांच्या शरणागतीनं देव इतका त्यांचा अंकित होऊन राहतो. म्हणून श्रीकृष्णाच्या खऱ्या आणि अत्यंत प्रेमाचा असा फक्त एक उद्धवच तेवढा होता. उद्धवापेक्षा दुसऱ्या कुणावरही श्रीकृष्णाचं अधिक प्रेम नव्हतं. म्हणून प्रिय, सेवक आणि एकांतीन या पदव्या उद्धवाला शोभून दिसतात. अशा उद्धवाची श्रीकृष्णनाथाला याप्रमाणे विनंती होती की मला सोडून जाऊ नको. श्रीकृष्ण उद्धवाच्या परस्पर प्रेमाचं इतकं अप्रतिम वर्णन केल्यावर नाथांनी श्री जनार्दन स्वामींची आठवण करून 6वा अध्याय संपवायला सुरुवात केली. भगवंतावर प्रेम करायला शिकवण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी त्या प्रेमाचं असं वर्णन नाथांनी करून ठेवलं आहे. नाथ महाराज सांगतात की चातकासाठी मेघ जसा भरून येतो तसा स्वानंदानं पूर्ण असा श्रीकृष्ण उद्धवाचं भाषण ऐकून आत्मज्ञानानं भरून आला. चातकाची तहान ती किती हो, पण ती तृप्त करण्याच्या निमित्तानं मेघ साऱ्या पृथ्वीला निववितो. तसं उद्धवाच्या निमित्तानं आत्मज्ञान सांगून श्रीकृष्ण आता त्रिभुवनाला निवविल. उद्धवाचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण डोलू लागला. भक्तांच्या भाग्यानं दोघांच्या संवादात प्रेमाची ओल चढली. ओल्या भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण आता आत्मबीज पेरील. मग त्याचं पीक साऱ्या जगाला पुरेल, जसं कुरुक्षेत्रावर. पण हे सगळं कशामुळे होणार तर भक्त आणि भगवंत यांच्या संवादामुळे होणार. आणि या दोघांच्या संवादात काय आहे नेमकं तर प्रेमाची ओल चढलेली आहे. आणि या ओल्या भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण आता काय देणार आहेत, काय पेरणार आहेत तर आत्मबीज पेरणार आहेत. आणि मग त्याचं पीक संपूर्ण जगाला पुरणार. तर आपण म्हणत होतो की कुरुक्षेत्रामध्ये सुद्धा युद्धाच्या वेळेस जी गीता सांगितली, जे ज्ञान सांगितलं, जे धैर्य एकवटायला सांगितलं, सांख्ययोग वगैरे हे सगळे जे सांगितले ते एकट्या अर्जुनाला निमित्त केलं आणि संपूर्ण जगाला त्याचं ज्ञान भगवंतांनी पुरवलं. तसं या आत्मबीज जे पेरणार आहे त्याचं पीक संपूर्ण जगाला पुरणारं आहे. मुमुक्षूंना तर मुक्तीची रासच मिळेल. वासरांच्या पाण्याच्या निमित्तानं साऱ्या घराला गाय दुग्ध पुरवते, तसं उद्धवाच्या निमित्तानं श्रीकृष्णही साऱ्या जगाला आत्मज्ञान पुरवेल. पाहुण्यांसाठी केलेले पक्वान्न घरातल्या मुलाबाळांना आपोआप मिळतं की नाही, आणि लहान मुलांना तर ते खाताही येत नाही, तरी आई अगदी बळजबरीने त्याच्या तोंडात घालते, खा. तसं श्री जनार्दनांनी मला अगदी तसंच केलं आहे असं नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराज सांगतात की आपला शेष प्रसाद आपणहून मला दिला. त्याची अपूर्व कृपा पहा. श्रीकृष्णानं उद्धवाला उपदेश केला, त्याचा मराठी भाषेत अर्थ करून त्याने मला सांगितला, म्हणजे कुणी सद्गुरूंनी. म्हणून मी एका जनार्दन म्हणतो की श्रोत्यांनी आता सावधान व्हावं. भक्तानं विचारलं म्हणून भक्तपती श्रीकृष्ण आता आत्मज्ञान सांगेल. यासाठी एकाग्रतेनं या बोधाकडे लक्ष लावावं. मुक्तांची हौस आणि मुमुक्षूंची इच्छा पुरवणारी कथा पुढे येणार आहे, म्हणजे 7व्या अध्यायापासून. उद्धवानं श्रीकृष्णाला विनंती केली खरी, पण त्यामुळं श्रीकृष्ण आत्मज्ञानाची वृष्टी करायला तयार झाला. त्याचा लाभ सर्वांनी घ्यायला आपण आता पुढच्या अध्यायामध्ये जाऊया. मोक्ष मार्गावरील जे यात्रेकरू अर्थाच्या तहानेनं व्याकुळ झालेले आहेत. बघा नाथ महाराज काय लिहितात की इथे तहान धनधान्य संपत्ती संतती ऐश्वर याची नाही आहे, तर कशाची आहे. मोक्ष मार्गावरील जे यात्रेकरू आहेत अर्थाच्या तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांच्यासाठी आत्मज्ञानाची प्रत्यक्ष पाणपोईच उद्धवानं इथे घातली आहे. माझ्या भक्तिरूप आईनं कडेवर घेऊन मला इथे नेलं. कोण म्हणतात. नाथ महाराज म्हणतात. आणि तिच्यामुळेच जनार्दन रूप परमामृत मला पिण्यास मिळालं. ही भगवंताची भक्ती आपल्याला नेहमी असावी. त्याच्याकडं मुक्ती मागणं
भक्तांना मूर्खपणाचं वाटतं. कारण बद्धपणा खरा असेल तर मुक्तपणा मागणं योग्य होईल, परंतु बद्धता जर वस्तुतः नाही तर मुक्तता मागितल्यानं मूर्खपणा अंगी लागतो. मी तूपणाशिवाय असलेली सहज स्थिती म्हणजे भगवंताची अभेद भक्ती होय. ती अभेद भक्ती आम्हाला नेहमी असू द्यावी, हेच संतांकडे सदा सर्व काळ माझं मागणं आहे असं नाथ महाराज म्हणतात. तर आपण किती लीन व्हायला पाहिजे, आपण किती नम्र व्हायला पाहिजे, आपण किती त्या गोष्टींकडे एकाग्र चित्ताने जर पाहत गेलो तर आपल्याला सुद्धा संत संगती प्राप्त होईल. आणि संतांच्या जवळ जर आपण राहत गेलो सतत, आता कसं राहायचं तर विचारातून राहायचं. आपल्याला काही देहानी संत भेटणार नाहीत, तर विचारातून जर आपण राहण्याचा प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला, तर ती अभेद भक्ती आम्हालाही मिळू शकते. कसं आहे, आपण आता सगळे बिझी आहोत, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो, पण सगळं करत असतानाही कुठेतरी त्याची जाण असावी, भगवंत आहे हा विश्वास असावा. आणि या अध्यायाच्या आता पुढील अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला गुप्त ज्ञान सांगणार आहेत. म्हणून एकनाथ महाराज श्री जनार्दन स्वामींना विनंती करतात की तुम्ही हे माझ्याही लक्षात आणून द्या. बघा, जर नाथ महाराजांना एवढं ज्ञान आहे, स्वतः ते भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार असा असून सुद्धा ते त्यांच्या सद्गुरूंना विनंती करतात की तुम्ही मला हे माझ्या लक्षात आणून द्या. मग आपणही काय केलं पाहिजे, आपणही आपल्या सद्गुरूंना विनंती करायची आणि यानंतर येणारं जे आत्मज्ञानाचा भाग आहे तो लक्षात घेण्यासाठी अल्प का होईना प्रयत्न करायचा. नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंची व्याख्या खूप छान केली. लिंग देहाचे मर्दन, तेची जनांचे अर्दन, या लागी नामे जनार्दन, प्रगट जाण प्रसिद्धी. आणि नंतर नाथ महाराज म्हणतात की आमुचा जीवू आणि प्राण, ते तुझे गा श्री चरण, ते वियोग दुःख सहावया जाण, समर्थपण मज नाही. आणि या अध्यायाच्या शेवटी सांगतात की मी तूपणे वीण, सहज स्थिती तुझी असो अभेद भक्ती, हेची मागणे पुढती पुढती, संताप्रती सर्वदा, संतांप्रती सर्वदा. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स, हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.